नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जसे की मोठे शहर आहेत पुणे, मुंबई असे शहर आणि दुसरीकडे आहेत आपले गाव जे आपण राहतो, तालुके, खेडेगाव वगैरे। तर पाहूयात मित्रांनो, मोठमोठ्या शहरात राहण्यात काय फरक आहे आणि आपल्या गावाकडे राहण्यामध्ये काय फरक आहे। तर मित्रांनो, जाऊयात पुण्याला आणि पाहूयात की गावाकडची लाईफ आणि पुण्याची लाईफ यामध्ये काय फरक आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो, पुण्यामध्ये राहायला खर्च वगैरे किती येतो, किराया, हे सगळं जाणून घेऊयात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, खूपच मस्त वातावरण आहे पावसाळ्याचं। ही गाडी आहे आपली आणि हिनंच आपण प्रवास करणार आहोत। आपण प्रवास करत आहोत तो मार्ग आहे मित्रांनो बीड अहिल्यानगर मार्गे आपण पुण्याला जात आहोत। खूपच सुंदर निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो बघा, आपल्या गावाकडे किती निवांत मोकळे रस्ते असतात। मोठमोठ्या शहरात जर गेलं तर रस्त्याने प्रवास करणं खूप कठीण झालंय मित्रांनो। इतकी ट्रॅफिक झाली, सध्या भयंकर ट्रॅफिक वाढलेली आहे। मित्रांनो, पुण्या मुंबईला गेलं ना तर असं वाटतं की कधी इथून बाहेर पडेल आणि आपल्या गावाकडच्या रस्त्याला लागल। गावाकडे राहिलेल्या माणसाला मित्रांनो पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी दम कोंडल्यासारखं वाटतंय। पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जर मजेत राहायचं असेल ना मित्रांनो तर लाखाच्या वर पगार पाहिजे आणि रस्त्यावर फिरायचं काम असू नये मित्रांनो, नाहीतर आपला गावच बरा आहे। इथं चहा घेऊयात मित्रांनो, छान चहा मिळतो इथं। प्रवास करत असताना प्रत्येक 100 किलोमीटरवर एक ब्रेक घेतला पाहिजे मित्रांनो, फ्रेश राहतं माणूस। मित्रांनो, मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये इतका सुंदर निसर्ग आहे। पाऊस आणि पाणी जर मराठवाड्यात भरपूर प्रमाणात मिळालं तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणापेक्षा सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, आता आपण आलो आहोत अहिल्यानगर पुणे हायवेवरती असलेल्या सुपा येथे। ट्रॅफिक सुरू झाले आहे मित्रांनो। आता सुप्याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की इथं बेकरी प्रोडक्ट्स खूप चांगले मिळतात। खूप मोठमोठ्या बेकऱ्या आहेत मित्रांनो इथं। आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथे फुलांचे खूप मोठमोठे हार आपल्याला विकत मिळतात। मित्रांनो, पुण्याची ट्रॅफिक इतकी बेकार झाली आहे ना की 20 किलोमीटर अंतर जाण्यासाठी मला 2 तास वेळ लागला। खूप जण म्हणतात मित्रांनो की पुण्याला सेकंड हँड 4 व्हीलर वगैरे खूप चांगल्या मिळतात, परंतु तसं नाही मित्रांनो। अशा ट्रॅफिकमध्ये जर गाड्या चालत असतील तर त्याची इंजिनची लाईफ अगोदरच खूप कमी झालेली असते मित्रांनो, आता आलो आहे मी पुण्यामध्ये फुरसुंगी इथं। या ठिकाणी माझा मावस भाऊ फॅमिलीसोबत किरायानं राहतो मित्रांनो। त्याची रूम दाखवतो तुम्हाला मी। ही रूम आहे त्याची। यामध्ये एक रूम, एक किचन आणि टॉयलेट बाथरूम, आणि या रूमला किराया आहे मित्रांनो महिन्याला 4000 रुपये, लाईट बिल वेगळं। आता आलो आहे मित्रांनो मी अशा रेसिडेन्शियल एरियात जिथं की श्रीमंत लोक राहतात। इथं मित्रांनो गेटवर दिवस रात्र सिक्युरिटी गार्ड्स असतात। गाड्या पार्किंगला स्वतःची जागा असते, ती पण विकत घ्यावी लागते। फ्लॅट जरी विकत घेतला तरी मेंटेनन्स चार्ज महिन्याला वेगळा द्यावा लागत असतो मित्रांनो। त्यातूनच ही लिफ्ट खालीवरी जी होती त्याचं बिल असतं, सगळं मेंटेनन्स, स्वच्छता, सिक्युरिटी गार्ड्सच्या पगारी, हे सगळं मेंटेनन्स चार्जमधून जात असतं मित्रांनो। अशा चांगल्या एरियात फ्लॅटच्या किमती 1 कोटींच्या वर गेल्यात मित्रांनो। आणि जर किरायानं करायचा असेल फ्लॅट तर किराया महिन्याला 25,000 पासून 50,000 पर्यंत आहे। तर मित्रांनो, ही होती काही माहिती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो।